एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा, ना मोठा बॅकग्राऊंड ना कोणता मोठा सपोर्ट सिस्टम. पण त्याच मुलाने एक दिवस जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचं नेतृत्व केलं. ही कथा आहे सत्या नाडेला यांची. 1967 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नाडेला, त्यांचे वडील हे IAS अधिकारी होते आणि आई शिक्षिका होत्या. घरात शिक्षणाचं महत्त्व होतं, पण सत्या नाडेला काही टॉपर नव्हते. ते स्वतः सांगतात, मी नेहमी शिकत राहणारा विद्यार्थी होतो, जिनियस नव्हतो. लहानपणी त्यांना क्रिकेटची खूप आवड होती आणि इथूनच त्यांनी एक महत्त्वाचा धडा शिकला, टीमवर्क. नंतर त्यांनी इंजिनिअरिंग केली आणि हायर स्टडीसाठी ते अमेरिकेत गेले. पण अमेरिकेतली लाईफ सोपी नव्हती बरं का. नवीन देश, नवीन संस्कृती आणि फायनान्शियल स्ट्रगल. ते रात्री जॉब करत होते आणि दिवसा अभ्यास. पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे लर्निंग. 1992 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट जॉईन केलं. तेव्हा मायक्रोसॉफ्ट एक मोठी कंपनी होती, पण कॉम्पिटिशन वाढत होतं. सत्या नाडेला सुरुवातीला क्लाउड कम्प्युटिंगवर काम करत होते आणि त्यावेळी क्लाउड टेक्नॉलॉजी इतकी पॉप्युलर नव्हती. पण त्यांनी फ्युचर पाहिलं. त्यांनी मायक्रोसॉफ्टला हळूहळू क्लाउडकडे वळवलं. ॲझ्युर प्लॅटफॉर्म तयार करण्यात मोठी भूमिका बजावली आणि मग आला 2014 साल. सत्या नाडेला बनले मायक्रोसॉफ्टचे CEO. पण हे पद मिळणं म्हणजे सगळं सोपं होणं नव्हतं. त्यावेळी मायक्रोसॉफ्ट स्ट्रगल करत होता. मोबाईल मार्केटमध्ये मागे, इनोव्हेशन कमी, कंपनी कल्चर रिजिड झालं होतं. आणि इथेच सत्या नाडेला यांची खरी लीडरशिप दिसली. त्यांनी कंपनीमध्ये एक मोठा बदल केला. नो इट ऑल पासून लर्न इट ऑल कल्चर, म्हणजे सगळं माहीत आहे असा ॲटिट्यूड सोडून दररोज नवीन काहीतरी शिकायचं. त्यांनी एम्पॅथीवर जोर दिला, कारण त्यांच्या पर्सनल लाईफने त्यांना हे शिकवलं होतं. त्यांचा मुलगा स्पेशल नीड असलेला आहे. या अनुभवांमुळे त्यांनी लोकांना समजून घेणं, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करणं हे शिकलं आणि हेच त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये आणलं. त्यांच्या लीडरशिपमध्ये मायक्रोसॉफ्टने लिंक्डइन विकत घेतलं, GitHub ॲक्वायर केलं, क्लाउड बिझनेस वर्ल्ड लीडर बनला आणि सगळ्यात महत्त्वाचं, मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह कंपनी बनली. आज मायक्रोसॉफ्ट $1 ट्रिलियन कंपनी आहे. पण या सक्सेस मागे फक्त स्ट्रॅटर्जी नाही, आहे एक माइंडसेट. सत्या नाडेलांनी आपल्याला शिकवलं, परिस्थिती कितीही कठीण असो, तुम्ही शिकणं थांबवलं नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकता. ते जिनियस नव्हते, पण कन्सिस्टंट होते. ते परफेक्ट नव्हते, पण ते शिकत राहिले आणि म्हणूनच ते आज जगातील सर्वात प्रभावी लीडरपैकी एक आहेत. ही कथा फक्त एका CEOची नाही, ही कथा आहे मेहनत, संयम आणि सतत शिकण्याची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर लक्षात ठेवा, नो इट ऑल बनू नका, लर्न इट ऑल बना. अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.